सोलापूरला जागतिक युनिफॉर्म हब बनवण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आंतरराष्ट्रीय युनिफॉर्म प्रदर्शनात दिली। बुधवारी 26 नोव्हेंबर रोजी मुंबई गोरेगाव पूर्व येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर हॉल क्रमांक 4 मध्ये सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर असोसिएशनतर्फे आणि महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या सहकार्यानं आयोजित केलेल्या 9व्या आंतरराष्ट्रीय युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरर्स फेअर 2025चं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते थाटात उद्घाटन करण्यात आलं। यावेळी माजी वस्त्रोद्योग मंत्री तथा विद्यमान आमदार सुभाष देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या प्रदर्शनात 150हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्स सहभागी झाले असून 30,000 युनिफॉर्म डिझाईन्स आणि 15,000 फॅब्रिक इनोव्हेशन्सचं प्रदर्शन इथं आयोजित केलं आहे। भारतातील युनिफॉर्म उद्योगातील पहिल्या AI आधारित व्हर्च्युअल फॅशन शो या प्रदर्शनात आयोजित केला गेला। 65 अब्ज डॉलर्सच्या जागतिक युनिफॉर्म मार्केटमध्ये वाढीच्या संधी उघडणारं, मेक इन इंडियाला बळ देणारं हे एक महत्त्वाचं B2B व्यासपीठ आहे। यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। या प्रसंगी आमदार सुभाष देशमुख यांनीही आपले विचार मांडले। प्रास्ताविक फेअर चेअरमन अजय रंगरेजांनी तर आभार सचिव श्रीकांत अंभोरे यांनी मानले।